अमरावतीमध्ये आणि आज नागपूरमध्ये मी याचा संपूर्ण आढावा घेतो आहे। आज जवळपास 13 बैठकी या 13 तालुक्यामध्ये काय काय नुकसान झालं आहे त्या संबंधीचा आढावा आहे। सोबतच आज जे 14 एप्रिल आहे नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे, जे आपले भाविक आहे, या ठिकाणी आमचं संविधान चौक आहे आणि ड्रॅगन पॅलेस आहे, या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख राहावी, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। याची बैठक आहे। सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे, त्याबद्दलही या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपल्या सिंचन विभागामध्ये म्हणजे विदर्भातल्या सिंचन विभागामध्ये जे गोसीखुर्द आहे, नागपूर आहे, याचाही एक बैठक मी घेणार आहे आणि जवळपास या ठिकाणी अशा अनेक बैठकीच्या माध्यमातून पण महत्त्वाचं काय आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या, तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीनं सरकारकडे सादर करावा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल। विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हटलेलं आहे। आणखी टीका जी आहे ती मंगेशकर कुटुंबावर केलेली। कोणी? विजय वडेट्टीवार। नाही, विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले आहे विधानमंडळामध्ये, त्यांना आता अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। तर आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। मला वाटतं वडेट्टीवारची आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे, जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे। खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं होईल, त्यात राजकारण होईल। त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे। काही कारवाई झालेल्या आहे, पुढं होतील। पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेलच त्यावर लक्ष दिलं म्हणजे शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे त्यांनी तपासून घेतला पाहिजे। ते प्रमुख नेते आहेत तर त्यावर आम्ही कारवाई करू। अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे, किती महत्त्वाचा दौरा आहे आणि तटकरे यांच्या घरी ते जेवणाला जाणार आहे, म्हणजे काय संकेत समजायचे? हा बिलकुल राजकीय दौरा नाही आहे। रायगडावर अमितभाई जाता आहे आणि तिथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अमितभाई राहणार आहे। साहजिकच तटकरेजी हे लोकसभेमध्ये आहेत आणि राज्याचे अध्यक्ष आहे पक्षाचे। आता पक्षाच्या अध्यक्षांनी महायुतीच्या एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्या जिल्ह्यात गेल्यानंतर निमंत्रण दिलं, मला निमंत्रण दिलं, गोगावला निमंत्रण दिलं, एकनाथ शिंदेजीला निमंत्रण दिलं, सर्वांनाच निमंत्रण दिलं, सर्व पक्ष आमचे महायुतीच्या पक्षाच्या सर्व लोकांना निमंत्रण दिलं, अमितभाईला निमंत्रण दिलं। आता रायगडमध्ये गेल्यावर अमितभाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं अमितभाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही, राजकीय नाही, केवळ एक संस्कार संस्कृती जी आहे आपली की महाराष्ट्रामध्ये आपण विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरी जातो, पण इथं तर महायुतीचे अध्यक्ष आहे त्यामुळं अमितभाईंचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी जो रायगडावर कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि मग तटकरेकडे जाणार आहे, राजकीय भांडवल करू नये। सुरेश वाडकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे की नियमाचा भंग करून शासकीय भूखंड लाटला, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले। सुरेश वाडकरच्या प्रकरणामध्ये जी जागा त्यांना दिली होती त्यामध्ये काही शर्तभंग आहेत, ते शर्तभंग कायदेशीर करण्याकरता शासनाकडे प्रस्ताव आला आहे। शेवटी एखादा आपण भूखंड कुणाला देतो तेव्हा नियम अटी टाकून देतो आणि एखादा शर्तभंग झाला असेल त्यावर मग शासनाची त्या ठिकाणी भूमिका असतं की शर्तभंग रेग्युलाइज करायचा का काय करायचं। जी काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या शासनाकडे पाठवतील तिथले जिल्हाधिकारी आणि त्यावर शासन निर्णय घेईल।
केली आहे. कार्यक्रमात नाशिकच्या कार्यक्रमात बोलवत होते. माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार राहिलं पाहिजे. तसेच प्रणिती शिंदे आणि यांना प्रमोशन जर होणार असेल त्या कार्यक्रमात येऊन तर त्यांच्यासाठी ते सुद्धा आमच्या पक्षात आले पाहिजे. सरकार टिकलं पाहिजे माझ्या प्रमोशनसाठी नाही, मला असं वाटतं, मी रात्री मुनगंटीवार साहेबाचं संपूर्ण त्यांचं भाषण ऐकलं. भाषणाला ट्विस्ट करण्यात आला आहे. भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं. त्या भाषणात कोणतरी उल्लेख केला की मुनगंटीवार साहेबांचं प्रमोशन झालं पाहिजे. आता त्यावर त्यांनी बोलले. याचा अर्थ असा नाही की सरकारबद्दल त्यांची काही भूमिका वेगळी आहे, सरकार बदलाची आहे वगैरे काही भूमिका नाही आहे. मुनगंटीवार साहेबांनी पहिल्या भाषणात जे काही बोलले गेलं कुणी त्याच्यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. खासदार विशाल पाटील काही संपर्कात आहे का भाजपच्या? विशाल पाटील कुठल्याही संपर्कात नाही आहे. माझ्याशी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांशी कुठलाही संपर्क केला नाही आहे. ते सुद्धा काल मला वाटतं जे बोलताना एक नैसर्गिक पद्धतीने एक फ्लो असतो माझ्या भाषणाचा, त्या फ्लोनी ते बोलले असतील, पण असा काही कुठला संपर्क नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रात होण्याऐवजी राजभवनात व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी फडणवीस सरकारने केलेली आहे. नाही, मला वाटतं अजून काही जे काही निर्णय झाले असतील शासनाचे, केंद्र सरकारचे अरबी समुद्रात स्मारक होण्याचे, ते आता मला वाटतं ते होऊ द्यावं. अजून काही त्यांची वेगळी मागणी असेल तेही माननीय मुख्यमंत्री पूर्ण करतील. पैसे देत नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले. पैसे देत नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले. आता ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतील, एकनाथजीशी बोलतील, अजित पवार साहेब बोलतील. पण मंत्रिमंडळात ते आमचं बोलणं झालं. निश्चितपणे सर्व खात्यांना पैसे अजित पवार साहेब देणार आहे. कुठेही त्या ठिकाणी वेगळा विचार करायची गरज नाही. भंडारा जिल्ह्यातल्या 2 अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केली अशी माहिती आहे की आणखी काही रेती तस्करांशी संबंधित अधिकारी रडारवर आहे काय? महाराष्ट्रामध्ये रेती माफियासोबत हात मिळवणी करणारे 10-15 अधिकाऱ्यांची नावं सरकारकडे आली आहे. काहीवर शिस्तभंग होणार आहे, काहीचं निलंबन होणार आहे. पण सरकारने MRC ॲक्टच्या माध्यमातून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून, जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक वाळूघाटाला कंट्रोल करण्याची योजना तयार केली आहे. आणि अशा वाळूघाटावर जे अधिकारी आज भंडाऱ्यात का कारवाई झाली? भंडाऱ्यामध्ये पर्यावरणाची परवानगी नसताना 2 वाळूघाट चालू होते आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार तिथल्या उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी स्वतः सूचना दिल्या होत्या की तुमच्याकडे 2 वाळूघाट असे सुरू आहे जे तहसीलदारच्या आणि AGOच्या नजरेत आहे की त्या वाळूघाटाला पर्यावरण परवानगी नाही. अशाही वेळी आमचा AGO आणि तहसीलदार हे त्या पर्यावरणाची परवानगी नसलेल्या वाळूघाट चालवतात आहे. तर मला वाटतं मग त्या ठिकाणी कारवाईची गरज होती. असेच अनेक प्रकरणं भंडाऱ्यामध्ये, थोडे मला भंडारा ATMकडे, थोडे पवनी ATMकडे, थोडा असा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. थोडा चंद्रपूरमध्ये तक्रारी आहेत. राज्यामध्ये जालन्यामध्ये स्पेसिफिक जाफराबादमध्ये तक्रारी आहेत. जालन्यातही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी काल राहुरीमध्ये एक तक्रार आली आहे, तशीच तक्रार भास्कर जाधवनी तिकडे सिंधूर, रत्नागिरी, रायगड भागात केल्या आहेत. अशा ठिकाणी आमचं मॅपिंग झालं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी तक्रारी झाल्या आहेत त्या ठिकाणी सरकारने मोठ्या प्रमाणावर आमचं सरकार स्वतः सुमोटो कारवाई त्या ठिकाणी विभागीय आयुक्तामार्फत तपासून करत आहे. आपल्या अध्यक्षतेखाली समिती तयार केलेली आहे DPDC महायुतीची, तर त्या बाबतीत कधी बैठक होईल आणि निधी कधी वितरित? नाही, आमचा एक फॉर्म्युला ठरला आहे. आमचे सर्व अध्यक्ष पक्षाचे महायुतीचे आम्ही बसलो. त्यातनं एक एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिन्ही नेत्यांशी बसून एक DPCच्या कसा वाटप असणार आहे, पालकमंत्र्यांचे अधिकार कसे असणार आहे, आमदारांचे अधिकार कसे असणार आहेत, सोबत तालुकास्तरीय समित्यामध्ये कसे कसे वाटप करावं तिन्ही पक्षांनी आणि जे काही विरोधी पक्षाची लोकांना घ्यावं लागतं. त्यानंतर जिल्हास्तरीय समित्या, ज्या 37 समित्या आहेत त्याचं वाटप कसं असावं याचा फॉर्म्युला ठरवलेला आहे आणि प्रत्येक पालकमंत्री, तिन्ही पक्षाच्या पालकमंत्र्यांना तो फॉर्म्युला आम्ही पाठवला आहे. हर्षवर्धन सपकाळ काढताय तर राज्यात पण आणखी वाढणार का ही संख्या? मी माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो. त्यांनी मागच्या जे काही नागपुरात घटना झाली त्या घटनेच्या आढाव्यानंतर एक पोलिसांची बैठक घेतली आणि माननीय देवेंद्रजींनी नागपूरला जे त्या ठिकाणी मागे जे प्रकरण झालं त्या प्रकरणामधून आम्ही एक सुरक्षेचा आढावा घेतला. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 4-5 पोलीस स्टेशन वाढवायची गरज आहे SP कडे.
नागपूर शहरामध्येही 5 पोलीस स्टेशन वाढवायची गरज आहे. सोबत ॲडिशनल CPचं एक पद निर्माण करण्याची गरज आहे. DCP झोन कामठी 6 नंबर झोन तयार करण्याची गरज आहे. थोडं नागपूर शहराचं रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे. ग्रामीणचे रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे. कारण माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्याचा आहे, नितीन गडकरीजी आहे, आणि क्राईमचा आढावा घेऊन या ठिकाणी क्राईम आहे, 10 किलोमीटरच्या वर काही अंतर आहेत पोलीस स्टेशनमध्ये, सर्व आढावा घेऊन आम्ही एक नागपूर शहराचं चांगलं रिस्ट्रक्चरिंग करतो आहे. आणि एक ॲडिशनल CPची पोस्ट मागितली, आम्ही SCP ट्रॅफिकची पोस्ट मागितलेली आहे, DCP झोन 6 मागितलेला आहे. त्यामुळे नागपूर शहराचं सुरक्षेचं एक चांगलं त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. उदयनराजे भोसले म्हणाले स्त्री शिक्षणाची शाळा सर्वात पहिले जर कोणी सुरू जर केली असेल ती प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असं वक्तव्य केलं. मला याच्यामध्ये आता उदयराजे भोसले साहेब काय बोलले त्यावर शिक्षण खात्याचे मंत्री किंवा तिथे आम्ही त्याचा अभ्यास करून बोलू. पण आता तुम्ही प्रत्येक प्रश्न मला आता विचाराल ज्या प्रश्नाची माहिती नाही आहे. हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते राहुल गांधीप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा सद्भावना यात्रा काढतायत. नागपुरात करताय. नागपुरातून सुरू होणार आहे. सपकाळने आपल्या जिल्ह्यातली यात्रा काढली तेच पुरे आहे.